नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही मला सांगताय की तुम्ही चोरी केली आहे आणि तुम्ही ते कपाटातले पैसे घेतलेत, परंतु मुक्ता, मला असं वाटत नाहीये की तुम्ही हे सगळं केलं असेल. आता तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय? कोणाचा जीव वाचवताय तुम्ही? मला जरा तुम्ही सांगा. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की तुमचा विश्वास आहे का माझ्यावर की मी हे काहीच केलं नाहीये? तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, मला कळत नाहीये तुम्ही काय करताय. तुम्ही माझा खरेपणा आजमावून बघताय की तुमच्यावरचा विश्वास आजमावून बघताय? खरंच कळत नाहीये मला, हे सगळं तुम्ही काय करताय? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, असं काही नाहीये. सागर म्हणतो की मग सांगा मला मुक्ता, नेमकं हे सगळं काय करताय तुम्ही? मुक्ता, मी तुम्हाला चांगलं ओळखतो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे तुमच्यावर की तुम्ही असं काहीही करू शकत नाही. तुम्ही फार मानी आहात, स्वाभिमानी आहात आणि खूप चांगले आहात, संस्कारी आहात. तुम्ही असं काहीच करू शकत नाही, मला माहिती आहे. म्हणून सांगतोय मुक्ता, मला खरं खरं सांगा, हे सगळं का करताय तुम्ही? असं म्हणून सागर आता मुक्ताचा हात हातात घेऊन तिला सगळं काही विचारत असतो, परंतु मुक्ता काहीही सांगायला तयार नसते. सागर म्हणतो की मुक्ता, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही असे पैसे घेणार नाही आणि क्लायंटला ठेवलेले पैसे हे तुम्ही असे माझ्या अपरोक्ष घाल एवढं तर बेजबाबदार तुम्ही नाही आहात, तुम्ही असं करू शकत नाही, मला याची पूर्णपणे खात्री आहे. आता फक्त तुम्ही सांगा की तुम्ही हे सगळं कोणाला वाचवण्यासाठी करताय? असं म्हटल्यावर आता मुक्ता टेन्शनमध्ये येते, काय बोलावं हे तिला काहीच सुचत नाही. नंतर मग आता सागर म्हणतो की बोला मुक्ता, परंतु मुक्ता मान डोलावते आणि नकारार्थीच उत्तर देते की मला काहीच माहिती नाही, कोणालाही मी वाचवत नाही. असं म्हटल्यावर आता मुक्ता विचार करू लागते की काय करू मी सागर, मला खरंच खूप काळजी वाटते. जर या क्षणाला मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलं तर मग आणखी प्रॉब्लेम वाढत जाणार आहेत. मी या घरातला एक प्रॉब्लेम लपवण्यासाठी दुसरा प्रॉब्लेम नाही क्रिएट करू शकत आणि मला माहिती आहे यावेळेला जर मी तुम्हाला काही सांगितलं तर लकी आणि तुमच्यामधले वाद आणखीनच वाढतील आणि म्हणूनच मला लकीला वाचवण्यासाठी हे सगळं करावं लागणार आहे. आणि तिसरा भलताच कोणीतरी चोर आहे, त्याला मात्र मला पकडून द्यायचंय, असं मुक्ता म्हणते. आणि त्याच वेळेला सागर म्हणतो की बोला मुक्ता बोला, परंतु मुक्ता काहीच बोलत नाही. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला सगळं एकटीलाच करायचं आहे ना, तुम्हाला मला काही इन्व्हॉल्व करायचं नाही. अहो मुक्ता, जर मला तुम्ही ही गोष्ट सांगितलीत तर उद्या मागे पुढे मी तुम्हाला पाठीशी घालू शकतो, किंवा जरी घालू शकलो नाही, वाचवू शकलो नाही, तरी आपण एका टीममध्ये असू. मला तरी माहीत असेल की तुम्ही हे सगळं का करताय, कशासाठी करताय, परंतु जर मला काही माहीतच नसेल तर मी तुम्हाला प्रोटेक्ट कसं करणार आहे मुक्ता, असं तो तिला विचारतो. परंतु तरीही मुक्ता काहीच बोलत नाही. एका मनाकडे तिला वाटत असतं की मी सागरला सगळं सांगून टाकू, परंतु तिचं दुसरं मन थांबवत असतं की जर सांगितलं तर आणखीनच प्रॉब्लेम वाढेल आणि लकीच्या बद्दल आणखीनच सागरच्या मनात वाद निर्माण होतील, म्हणूनच तिला हे सगळं करायचं नसतं. ती विचार करते की नाही, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाऊ दे, जर या क्षणाला लकीचं नाव घेतलं तर सगळंच विस्कटून जाईल, त्यापेक्षा मी स्वतःवर आळ घेते, त्याने सगळं काही थांबवता येईल. सागर म्हणतो की बोलताय का तुम्ही मुक्ता, तुम्ही सुप्रीम पॉवर आहात का, सुप्रीम वुमन, की सगळं तुम्हाला एकट्यालाच करायचंय? मुक्ता कोळी यांना सगळं एकटीलाच करायचं ना, ठीक आहे, मग आता मी आणखी काय बोलू, असं म्हणून सागर वैतागून निघून जातो. नंतर मग लकी म्हणतो की वहिनी, मला सांग की हा चोरीचा आळ तू स्वतःवर का घेतलास? तेव्हा मग मुक्ता म्हणते की आळ नाही घेतलाय मी, यावेळेची सिच्युएशन मी फक्त सांभाळून घेतली, परिस्थिती मी फक्त सांभाळून घेतली. तेव्हा मग आता लकी म्हणतो की माझ्यामुळे तुझ्यामध्ये आणि दादूसमध्ये वाद झालेले मला नको आहेत, याच्या अगोदरही माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद झालेले आहेत आणि मला तेच नको आहेत. तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघ, हा चोरीचा आळ वगैरे मी स्वतःवर काही घेतलेला नाहीये लकी, मी फक्त यावेळेची परिस्थिती सांभाळून घेतलेली आहे. जर मी तुझं नाव सांगितलं तर आणखीनच प्रॉब्लेम वाढू शकतात, म्हणूनच मी यावेळेला असं काहीच सांगितलं नाही जेणेकरून तू प्रॉब्लेममध्ये येशील, म्हणूनच मी शांत बसले. तेव्हा मग आता लकी म्हणतो की बहिणी, मग आता आपण पुढे काय करायचंय मला खरंच कळत नाहीये. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की खरंच मलाही खूप वाईट वाटत होतं की मी सागरशी खोटं बोलले. एका क्षणाला मला असं वाटलंही की सागरला मी सगळं सांगून टाकावं. तेव्हा मग तो म्हणतो की तू सगळं सांगितलंस का मग दादूसला? तेव्हा ती म्हणते की नाही, मला त्याची गरजच नाही भासली अरे, कारण सागरने मला ओळखून घेतलं, त्यांचा विश्वास आहे पूर्णपणे माझ्यावर की मी काहीही चोरी वगैरे केलेली नाही. मग तू दादूसला सगळं सांगितलंस का माझ्याबद्दल, असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते की नाही, असं काहीच झालेलं नाही, मी काहीच सांगितलं नाही. आणि वादाचं म्हणशील तर लकी काहीच प्रॉब्लेम नाहीये, तसंही आमच्यामध्ये यापुढे किंवा याच्या अगोदरही खूप वाद झालेले आहेत, परंतु त्या वादातून आम्ही दोघेही बाहेर आहोत.
आमचं नातं हे प्रत्येक वादातून तावून सलाखून बाहेर आलेलं आहे. म्हणूनच काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. सगळं व्यवस्थित होईल. एका क्षणाला मला असं वाटत होतं की मी सागरला सगळं काही सांगावं. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर लकी घाबरतो. लकी म्हणतो की वहिनी, जर दादूसला हे सगळं कळलं ना तर तो माझा जीव घेईल. मला घरात पुन्हा पाऊलही टाकू द्यायचा नाही. तेव्हा मुक्ता म्हणते, आय नो, म्हणूनच मी त्यांना सांगितलं नाही. परंतु चूक तुझी नाहीये ना लकी. चूक ही तिसऱ्या कोणाचीच तरी आहे. तुझ्याकडे पैसे नाहीये, तू चोरी केलेली नाहीयेस. हे पैसे जे माझ्या सागरच्या कष्टाचे आहेत, 16 लाख रुपये ती व्यक्ती घेऊन बसले आणि सागरच्या एक एक कष्टाची किंवा पैशाची किंमत मला आहे. म्हणूनच मी हे सगळं शोधून काढणारच. तेव्हा मुक्ता म्हणते की बरं मला सांग, त्या डॉक्टरचा नंबर असेल ना तुझ्याकडे? तेव्हा मग तो म्हणतो की हो वहिनी आहे, परंतु मी त्याला फोन लावतोय, त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. मुक्ता म्हणते की ऑब्व्हियसली मी पण काय पेड्यासारखं विचारतेय. एव्हाना पैसे घेऊन फोन बंद करून वेशीच्या बाहेर निघून गेला असेल तो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की 1 मिनिट थांब. म्हणूनच आता मुक्ता तिच्या एका डॉक्टरला कॉल लावते. ती म्हणते की डॉक्टर मधुरा नमस्कार, मी डॉक्टर मुक्ता कोळी बोलते. तेव्हा मग त्या बोलतात की बोला ना मॅडम. मग मुक्ता म्हणते की मला जरा ना एका डॉक्टरची माहिती हवी होती. मी नाव सांगते. कसं आहे ना, त्या डॉक्टरबद्दल सगळी काही माहिती हवी आहे. म्हणजे आत्ताच्या प्रोफेशनमध्ये, आपल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा अगोदरच्या प्रॅक्टिसमध्ये असेल तर त्या डेटाबेसमध्ये प्लीज चेक करा. ती सांगते की डॉक्टर प्रदीप कोल्हे. मग ती चेक करते आणि म्हणते की डॉक्टर प्रदीप कोल्हे नाही आहे, डॉक्टर प्रदीप कुने आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही, एकदा चेक करा ना, अगोदरच्या प्रॅक्टिसमध्ये वगैरे असतील तर. तेव्हा ती चेक करते आणि सांगते की नाही मॅडम, असा कोणताही डॉक्टर नाही, आणि फोन ठेवते. नंतर मुक्ता म्हणते की बघितलंस का लकी, हे सिद्ध झाले या कॉलवरून की हा डॉक्टर कोल्हे हा फेक डॉक्टर आहे. हा सावनीनेच अरेंज केलेला डॉक्टर असणार. मला सांग की तू त्याच्या क्लिनिकमध्ये तर जात होतास ना, त्याचं क्लिनिक कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की वहिनी मला माहीत आहे, मी तिथे गेलो देखील होतो. तू मला सांग कधी जायचे, आपण जाऊया. मुक्ता आणि लकी तिथे लगेचच जायला निघतात. आणि नंतर मुक्ता म्हणते की ही काय जागा आहे, ह्याला काही क्लिनिक वगैरे म्हणतात का, काय आहे हे सगळं? तेव्हा मग तो म्हणतो की हो वहिनी, मी इथेच पैसे दिले होते त्याला, इथे पैसे दिले आणि त्याने बाजूच्या खोलीत मला ऑपरेशनसाठी बसायला सांगितलं. मुक्ता म्हणते की हे काय लकी, असा कुठल्याही डॉक्टरची शहानिशा न करता तू 10 लाख रुपये देऊन बसलायस आणि शांत बसलायस. तेव्हा मग एक माणूस येतो ज्याची ती जागा असते. तो म्हणतो की तुम्ही पुन्हा आलात, अहो तुम्हाला सांगितलं ना इथे काहीच नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की बरं तुम्ही मला सांगा की इथे डॉक्टर प्रदीप कोल्हे कुठे आहेत का? तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही, इथे असा कोणताही डॉक्टर नाहीये आणि तुम्ही जो म्हणताय तो काहीतरी वेगळाच असेल. आणि मुक्ता म्हणते की तसं नाही, आमच्याकडून त्याने 10 लाख रुपये घेतलेले आहेत आणि इथे त्याचं हॉस्पिटल आहे असं सांगून घेतलेले आहेत. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की ही जागा माझी आहे आणि ही जागा आम्ही भाड्याने देतो. एक इस्टेट एजंट आला होता त्या दिवशी, त्याने आमच्याकडून जागा घेतली, परंतु त्याने आमच्या जागेचे पैसेही नाही दिलेत, ते बुडवून पळालाय तो. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की जरा त्याचा नंबर द्याल का किंवा फोटो आहे का? तेव्हा मग तो माणूस तिला नंबर देतो आणि मग मुक्ता म्हणते की हा नंबर ट्राय कर लकी. तेव्हा लकी म्हणतो की वहिनी, हाच तर तो त्या डॉक्टरचा नंबर आहे. मुक्ता म्हणते की म्हणजे हा इस्टेट एजंट आणि डॉक्टर एकच आहेत, याचा अर्थ हा खोटा माणूस आहे. असं म्हणून आता मुक्ता मात्र डोक्याला हात लावते आणि इथे लकी हा बाहेर येतो आणि एका गाडीवर पाय आपटत असतो. मुक्ता म्हणते की सावकाश, ती गाडी आपली नाहीये आणि आता असं पाय आपटून काय फायदा आहे लकी? अगोदरच डोकं शांत ठेवून जर आमच्याशी बोलला असतास तर बरं झालं असतं ना, जाऊ दे. तेव्हा मग तो म्हणतो की मला जर तो फेक डॉक्टर सापडला ना तर त्याचं ऑपरेशन मीच करेन. तेव्हा ती म्हणते की हो, आता भेटणार आहे तो, आता पळून गेलेला आहे तो, आता कसा भेटेल? तेव्हा मग लकी म्हणतो की मग काय करायचं बहिणी? तेव्हा ती म्हणते की नक्की काहीतरी मार्ग सुचेल, शांत डोक्याने विचार केला पाहिजे. आणि हो, हा डॉक्टर सावनीनेच प्लॅन केलाय आणि तिनेच त्याला तुझ्या आयुष्यात आणलाय. मग ती म्हणते की आता पण आपल्याकडे त्याचं प्रूफ नाहीये, आपण हे कसं सिद्ध करू शकतो? तेव्हा मग आता लगेच मुक्ता म्हणते की हो, त्याचाच विचार मीही करते. ती आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की त्याचंच आता मला टेन्शन आलंय. थांब, नको टेन्शन घेऊया, नको, नक्कीच काहीतरी होईल काहीतरी, सुचावं लागेल काहीतरी. तेव्हा मग लकी विचारतो की वहिनी, अगं तू सावनीच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तुला काहीच सापडलं नव्हतं का? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही ना, मला काहीच सापडलं नाही त्यावेळेला, परंतु मला आता असं वाटतंय की काहीतरी सापडू शकतं. मला पुन्हा एकदा नीट जाऊन बघितलं पाहिजे. थांब, काहीतरी नक्कीच हाती लागेल माझ्या, असं ती विचार करते. आणि नंतर मग आता मुक्ता ही रूममध्ये विचार करत असते की मी नक्की कसं करू, काय करू. त्याच वेळेला आता सावनीच्या रूममधून काहीच सापडलं नाही. आता मला कसा क्लू मिळेल याचा विचार आता मुक्ता करत असते. तेवढ्यातच मुक्ताला सावनी आलेली दिसते आणि सावनी गडबडीतच तिच्या रूममध्ये निघून जाते.
आणि मुक्ता बघते तर आता मुक्ता म्हणते की आता मला हिच्या रूममध्ये गेलं पाहिजे. सावनीच्या हातात बॅग आहे, त्याच्यात नक्कीच काहीतरी मला सापडू शकतं. असं म्हणून आता मुक्ता ही पुढे पुढे तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की ही बाथरूममध्ये गेली की मी हिच्या रूममध्ये शिरू शकते. मुक्ता आता योग्य वेळेची वाट बघते. सावनी रूममध्ये शिरते आणि बॅग तिथेच ठेवून ती तिच्या रूममध्ये जाते. वॉशरूममध्ये गेल्यानंतर मुक्ता येते आणि तिचं कपाटामधून बॅग काढते आणि ते सगळं चेक करू लागते. तर त्या बॅग्समध्ये ज्वेलरीचं रिसिप्ट असतं आणि त्या ज्वेलरीच्या रिसिप्टवर 11 लाखाची अमाऊंट असते. मुक्ता म्हणते की हिने 11 लाखाचं नेकलेस खरेदी केलं आहे. 1 लाख ऑलरेडी पे केलेत आणि आता 10 लाख उरलेत. बरोबर, म्हणजे हे 10 लाख हिला या ठिकाणी द्यायचे असणार. तर म्हणूनच ही सगळं करत असेल, म्हणूनच हिने ही सगळी चोरी केली असेल. आता मला काय करावं लागेल? कदाचित या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन मला काहीतरी मिळेल. मला या पत्त्यावरच गेलं पाहिजे, म्हणजे मला काहीतरी नक्कीच हाती लागेल. असं म्हणून आता ती त्या पत्त्याचा विचार करू लागते आणि म्हणते की हो, इथे मला गेलंच पाहिजे. म्हणून ती त्या पत्त्याचा फोटो काढून घेते आणि ठरवते की आता मला या पत्त्यावर जावंच लागेल. नंतर मुक्ता ही त्या मैत्रिणीकडे येते आणि नंतर तिला विचारते की मला इथे ज्वेलरीज पाहायला मिळतील का? असं मला कळलं आहे की इथे ज्वेलरीज मिळतात. तेव्हा मग आता मुक्ताने एक वेगळंच पॉश टूक घेतलेलं असतं आणि ती मैत्रीण म्हणते की यस शुअर, आमच्याकडे ज्वेलरीज असतात आणि आमचं दुकानही आहे, परंतु आम्ही स्पेशल कस्टमरसाठी इथे स्पेशल प्रिव्हिलेज ठेवतो आणि तिथे आम्ही स्पेशल दागिने दाखवू शकतो. तेव्हा ती म्हणते की हाऊ स्वीट, मला पण इथे मिळू शकतात का दागिने बघायला? तेव्हा ती म्हणते की यस शुअर मॅम, का नाही मिळणार? तुमच्यासारख्या स्पेशल कस्टमरसाठी आम्ही स्पेशल डिस्काउंट देखील ठेवतो आणि स्पेशल जागाही आहे आमची, म्हणजे हे आमचं घर. इथे आम्ही दागिने नक्कीच दाखवू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारचे दागिने आमच्याकडे डिझाईन केले जातात. आम्ही स्पेशलाइज दागिनेही डिझाईन करतो. तेव्हा मुक्ता म्हणते की मला बघायला मिळू शकतात का? तेव्हा ती म्हणते की यस शुअर, या तुम्ही प्लीज दागिने बघायला या. तेव्हा मुक्ता जराशी अडखळते. तेव्हा ती म्हणते की मॅम सावकाश. मग मुक्ताला ती म्हणते की मॅम इथे प्लीज तुम्ही बसा. तेव्हा मुक्ता बसते आणि नंतर म्हणते की येस, मला काहीतरी चांगले दागिने दाखवा, म्हणजे काहीतरी युनिक दागिने हवेत मला बघायला. तेव्हा ती म्हणते की मॅम प्लीज तुम्ही बसा, मी लगेच येते. असं म्हणून आता ती दागिने आणण्यासाठी जाते आणि मुक्ता तिला लांबूनच बघत असते. आणि मग आता मुक्ता तिचं सगळं काही गेटअप व्यवस्थित करते आणि तिथेच खाली बसून असते आणि नंतर ती येण्याची ती वाट बघत असते. मुक्ता एकदमच सुंदर दिसत असते आणि तिची मैत्रीण आल्याबरोबर तिला म्हणते की मॅम हे बघा, हे छान 3 पीस आहेत जे तुम्हाला आवडतील. तेव्हा ती म्हणते की डोंट वरी अबाउट कॉस्ट, मला चांगलं डिझाईन हवं आहे, एकदम छान. आता लगेच जोची डोळे फिरतात. ती म्हणते की ही चांगली पार्टी आहे, मला चांगलेच डिझाईन्स मिळू शकतात. तेव्हा मुक्ता म्हणते की फ्रँकली स्पीकिंग, मला यातले 3ही दागिने नाही आवडलेत. मला हे 3ही नेकलेस अगदी ऑर्डिनरी वाटतात. शो मी सम युनिक. असं म्हणून ती तिला दुसरे दागिने आणायला पाठवते. ती म्हणते की मॅम शुअर, तुम्हाला यातले कुठलेच दागिने नको आहेत? तेव्हा मुक्ता म्हणते की येस शुअर, दुसरे दाखवा. मग चावनीची मैत्रीण जो तिला म्हणते की ॲक्च्युली ना काही दागिने आहेत ना जे प्री बुक्ड आहेत आणि ते ऑलरेडी बुक झालेत. मग मुक्ता म्हणते की तुम्ही तसे दुसरे डिझाईन्स मला बनवून देऊ शकता ना, मग मला ते जरा दाखवा. असं म्हणून आता ती ते दुसरे दागिने दाखवायला आणते. मुक्ता म्हणते की शुअरली सावनीने यामधलं काहीतरी खरेदी करून ठेवलेलं असणार. मग आता इथे तिची मैत्रीण ते तिन्ही सेट दाखवते आणि म्हणते की हे बघा मॅम, हे 3 सेट आहेत जे खरेदी केलेली आहेत आणि माझ्या कस्टमर्सने प्री बुक करून ठेवलेले आहेत. त्याच्यामधले सम अमाऊंट पे करून त्यांनी हे सगळे आहेत ते ज्वेलरी बुक करून ठेवलेले आहेत. मुक्ता आता विचार करते की आता मी काय करू? मला कसं समजेल की सावनीने कोणती ज्वेलरी खरेदी केली? स्वामी काहीतरी मार्ग दाखवा की. असं म्हणून ती आता देवाचा विचार करू लागते. मुक्ताच्या आता लक्षात येतं की तिची अमाऊंट आहे ती 11 लाख रुपयांची आहे. म्हणून मुक्ता म्हणते की बरं, मला तुम्ही जरा प्लीज सांगाल का याचे अमाऊंट्स काय आहेत? तेव्हा ती म्हणते की येस मॅम, हे आहे 6 लाखाचं आणि हे आहे 16 लाख आणि हे आहे 11 लाख. तेव्हा मग 11 लाख म्हटल्यावर तिच्या लक्षात येतं की तिच्या रिसिप्टवर, सावनीच्या रिसिप्टवर 11 लाखाचीच अमाऊंट आहे. म्हणूनच आता ती ज्योतीला म्हणते दिस वन, हे नेकलेस मला खूप आवडले, कारण ते सावनीने घेतलेलं नेकलेस असतं. मग आता ती म्हणते की मॅम आय एम व्हेरी सॉरी, हे नेकलेस मला मिळू शकत नाही, कारण मला एका माझ्या फ्रेंडने हे खरेदी केलेलं आहे. आणि त्याच वेळेला ती म्हणते की बरं, तुम्ही दुसरे या दोघांमध्ये बघाल का? ती म्हणते की नाही, हेच मला आवडले, तुम्ही अशी डिझाईन मला द्याल का? तेव्हा मग ती म्हणते की मॅम अशी डिझाईन मी तुम्हाला लगेच नाही देऊ शकत, थोडा टाईम लागेल. मुक्ता म्हणते की मग तुम्ही याच्यासाठी जास्त पैसे घ्या, हे 11 लाख आहेत ना, तुम्ही 20 लाख घ्या. तेव्हा ती शांतच बसते.
ती म्हणते की ओके फायनल 25 लाख याच्यावर मी देऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या फ्रेंडशी बोलून घ्या. त्याच वेळेला जो म्हणते की मला थोडा वेळ द्या, मी फोन लावते. मग ती सावनीला कॉल लावते. सावनी म्हणते की ही जो मला काय फोन करते सारखी, आता तर माझ्याकडे पैसे आहेत परंतु मला किटी पार्टीसाठी द्यायचेत. मग ती विचारते की सावनी एक काम कर, तुला आता ही कॅश देणं गरजेचं आहे का, म्हणजे तू ही कॅश आता देऊ शकतेस का नेकलेससाठी. तेव्हा ती म्हणते की नाही, मला थोडा वेळ लागेल. मग आता जो म्हणते की एक पार्टी आले त्याच्यासाठी जास्त अमाऊंट देणार आहे, मग तू प्लीज हा नेकलेस मी देऊ का. तेव्हा सावनी म्हणते की ओके ठीक आहे, देऊन टाक, फाईन. असं म्हणून आता ज्योती खुश होते आणि लगेच धावत धावत मुक्ताकडे येते आणि म्हणते की मॅम, माझी ती फ्रेंड आहे ती नेकलेस तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळेला आता मुक्ताला मात्र टेन्शन येतं. ती म्हणते की हे काय होऊन बसले स्वामी, मला वाटलं स्वामी इकडे ती पैसे द्यायला येईल आणि मग मी तिला रंगेहात पकडेन, परंतु तसं झालं नाही. सावनी नेकलेस घेण्यासाठीच आली नाही. तेव्हा मग आता लगेच ज्योती म्हणते मॅम बोला, आपण हा आता बुक करून टाकूया, तुमचे मला जरा डिटेल्स लागतील, पर्सनल डिटेल्स. तेव्हा मुक्ता म्हणते की शुअर. आणि नंतर मुक्ता म्हणते की ओ ह्याच्यामध्ये तर डिफेक्ट आहे, हे बघा. तेव्हा ती म्हणते की हा तर डिझाईन आहे मॅम, डिफेक्ट नाही. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मला डिझाईन आणि डिफेक्टमधला फरक कळणार नाही का, माझा मूड चेंज झालाय, मला नाही खरेदी करायचं. असं म्हणून मुक्ता तिथून निघून जाते. तिला जो आवाज देते आणि म्हणते की मॅम प्लीज थांबा, बघा तरी, परंतु मुक्ता निघून जाते. आणि इथे मुक्ता आता घरी आलेली असते. तिचा हाही प्लॅन फ्लॉप झालेला असतो. आता इथे लक्की म्हणतो की काय आहे ती सावनी, खरंच वहिनी मलाही असं वाटलं होतं एका क्षणाला की ती तिकडे येईल आणि पैसे देण्यासाठी म्हणून येईल आणि तू तिला पकडशील रंगी हात, परंतु तसं काहीच झालं नाही. ही सावनी तर ना खूप पोचलेली निघाली आहे ग. आपल्याला वाटलं ही आपण हिला सहज पकडू शकतो, परंतु नाही, ही खूपच दीडशानी आहे आणि ही बरोबर सगळं मॅनेज करते. मुक्ता म्हणते की हो, मलाही तेच वाटलं होतं की मी सावनीला पकडेन, परंतु ती आपल्यापेक्षा शहाणी निघाली आणि तिने रिस्क घेतली नाही पैसे द्यायला येण्याची आणि तिने हे सगळं करून बसली. तेव्हा मग तो म्हणतो की हो ना वहिनी, मलाही कसं कळलं नाही की ही सावनी खूप हुशार आहे, अगं हिने माझ्याच डोक्यामध्ये कसं काय प्लॅनिंग भरवलं बघ ना. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, तिने तुझ्याही मनामध्ये हे सगळं चोरीचं प्लॅनिंग भरवलं. मला वाटलं होतं की ती हे सगळं करेल आणि मग आपण घरच्यांसमोर तिचं सगळं पितळ उघडं पाडू, परंतु तसं काहीच झालं नाही आणि ती सावनी आलीच नाही. काय करणार, तिच्या मैत्रिणीकडून तिने गिफ्ट घेणार होती, ते खरेदी करणार होती, पण तरीही ती आली नाही. मला तरी वाटतंय की ती पकडली जाईल ना, म्हणूनच ती तिथे आली नसणार. तेव्हा तो म्हणतो की एक्झॅक्टली वहिनी, ही तशीच आहे. अगं बघ ना, तिने माझ्या डोक्यामध्ये घरामध्ये चोरी करण्याचं प्लॅनिंग शिरवलं. अगं मी असं कधी विचार तरी करेन का की स्वतःच्याच घरात चोरी करायची, परंतु नाही, सावनीने मला कशा प्रकारे या सगळ्यात अडकवलं बघ ना. तिने चांगल्या प्रकारे माझं ब्रेन वॉश केलं आणि नंतर मग मला स्वतःच्याच घरात चोरी करायला भाग पाडलं, ब्लॅकमेल केलं गं तिने मला. आणि या सगळ्यामुळे मी चोरी करायला तयार झालो ना. जर मी असं करायला तयार झालो नसतो तर मीच प्रॉब्लेममध्ये अडकेन, असं मला तिने समजावून सांगितलं, म्हणून तर मी तयार झालो. एक प्रकारे ना वहिनी तिने मला ब्लॅकमेल केलं. तेव्हा मुक्ता म्हणते की तू काय म्हणालास, काय केलं. तेव्हा तो म्हणतो की ब्लॅकमेल. आता मुक्ता विचार करते की हां, एक ऑप्शन आहे ब्लॅकमेल, म्हणून आता ती त्याच गोष्टीचा विचार करू लागते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावनी ही तिचे पैसे जिथे कुंडीत तिने खणून ठेवलेले असतात तिथे येते आणि मग तिकडचे पैसे ती आता काढते. त्याच वेळेला ते पैसे काढल्यावर ती खुश होते आणि म्हणते की फायनली पैसे इथेच आहेत. तेवढ्यातच मुक्ता टाळ्या वाजवत येते आणि म्हणते की सापडला, चोर सापडला. तेव्हा मग आता मुक्ताला ती म्हणते की काय काय बोलत आहेस तू, चोर कोण चोर आहे. मुक्ता म्हणते की तुम्हीच तर आहात ना चोर, तुम्हीच तर या पैशांची चोरी केली ना आमच्या. तेव्हा ती म्हणते की तुझ्याकडे कोणतं प्रूफ आहे की हे पैसे तुझेत, हे जर पैसे माझे आहेत, मला द्यायचे आहेत माझ्या फ्रेंडला. तेव्हा ती म्हणते की नाही, हे पैसे तुझे नाही आहेत. मग आता सगळेजण जमा झालेले असतात आणि मुक्ता म्हणते की आज आहे आपला खरा चोर. खरं तर मी या बंडल्सवरती इनिशियल्स लावून ठेवलेले आणि ते इनिशियल्स मी माझ्या पैसे कुठेही जाऊ नये याच्यासाठी ठेवले होते आणि त्या पैशाबरोबर तुम्ही मला आता सापडला आहात, याचा अर्थ ही सगळी चोरी ही तुम्हीच केलेली आहे, असं मुक्ता ही सावणीला म्हणते. त्याच वेळेला आता सावणीच्या हातून ती पैसे काढून घेते आणि म्हणते की आमच्या घरामध्ये आम्ही चोरांना जागा देत नाही आणि म्हणूनच तुम्हाला आता या घरात काही स्थान राहिलेलं नाही, चला निघा. असं म्हणून आता सावणीला मुक्ता घराबाहेर जायला सांगते आणि सागर ही सावणीला म्हणतो की चल
आता इथून कायमची घराबाहेर निघायचं असतो. बाहेरचा रस्ता दोघं जणही तिला दाखवतात. आता मात्र सावनी खूप घाबरते आणि चोरीचा आळ सावनीवर आल्यामुळे मुक्ताने लकीला सही सलामत या सगळ्यातून बाहेर काढलेलं असतं. आता इथे मुक्ता सावनीची कशा प्रकारे वाट लावणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.